तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष ते सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सामान्य व चालू घडामोडीचे काही ऑनलाईन प्रश्न. पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात सेवा या सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण रिकामी जागामध्ये असते. तर उत्तर आहे कोकण. प्रश्न क्रमांक 2, तापी नदीचे खोरे रिकामी जागा आहे. तर उत्तर आहे अरुंद. प्रश्न क्रमांक 3, पुणे करार कोणाकोणात झाला. तर उत्तर आहे महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 4, चंपारण्य सत्याग्रह कोठे झाला होता. तर उत्तर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या धान्याच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. तर उत्तर आहे ज्वारी. प्रश्न क्रमांक 6, सरपंच पदासाठी कमीत कमी वय किती असावे. तर उत्तर आहे 21. प्रश्न क्रमांक 7, दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राचे संपादक होते. तर उत्तर आहे रास्त गोपतार. प्रश्न क्रमांक 8, भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो. तर उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 9, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार रिकामी जागा हा आहे. तर उत्तर आहे रॅट आयर्न. प्रश्न क्रमांक 10, गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात. तर उत्तर आहे धुळे. प्रश्न क्रमांक 11, कोकणच्या सखल भागाला रिकामी जागा म्हणतात. खलाटी. प्रश्न क्रमांक 12, कौशल्य मातृत्व योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली. तर उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 13, जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे. तर उत्तर आहे रोम. प्रश्न क्रमांक 14, या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली. तर उत्तर आहे सन 1948. प्रश्न क्रमांक 15, पहिले ऑलिम्पिक सामने कोठे आयोजित करण्यात आले होते. तर उत्तर आहे अथेन्स, ग्रीक. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय कोठे आहे. तर उत्तर आहे लंडन. प्रश्न क्रमांक 17, चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान उद्यान कोणते. तर उत्तर आहे ताडोबा. प्रश्न क्रमांक 18, जय जवान जय किसानची घोषणा कोणी दिली. तर उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. प्रश्न क्रमांक 19, सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे. तर उत्तर आहे मदुराई. प्रश्न क्रमांक 20, मराठी भाषेत नाट्य छटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते. तर उत्तर आहे शंकर गर्ग. प्रश्न क्रमांक 21, 28 सप्टेंबर 1953 रोजी रिकामी जागा हा करार झाला. तर उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 22, महात्मा गांधी सेतू कोणत्या नदीवर आहे. तर उत्तर आहे गंगा. प्रश्न क्रमांक 23, खानपूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे. तर उत्तर आहे सांगली. प्रश्न क्रमांक 24, जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो. तर उत्तर आहे 5 जून. प्रश्न क्रमांक 25, बळवंतराव मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज रिकामी जागा व्यवस्था स्तरीय आहे. तर उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 26, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा करतात. तर उत्तर आहे 15 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 27, मानवी शरीरात प्रत्येक चक्रावेळी रक्त हृदयातून रिकामी जागा वेळा जाते. तर उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे. तर उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 29, राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्यालय कोठे आहे. तर उत्तर आहे बेंगलोर. प्रश्न क्रमांक 30, भारताचा पहिला महासंगणक कोणता. तर उत्तर आहे परम. प्रश्न क्रमांक 31, सिंधू संस्कृतीतील रिकाम्या जागा या ठिकाणी मण्यांचा कारखाना आढळला. तर उत्तर आहे चहुंदडो. प्रश्न क्रमांक 32, राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनात देशभरातून किती प्रतिनिधी हजर होते. तर उत्तर आहे 436. प्रश्न क्रमांक 33, रास बिहारी घोष यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून
कार्य केले? तर बरोबर उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 34. पंपाच या भागातील प्रसिद्ध जमात कोणती? तर बरोबर उत्तर आहे गाऊचो. प्रश्न क्रमांक 35. अमावस्या ते अमावस्या म्हणजे रिकामी जागा चांद्रमास. प्रश्न क्रमांक 36. बाभूळ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय? तर बरोबर उत्तर आहे ॲपिसिया निकोटिका. प्रश्न क्रमांक 37. वकिलाचे नंदनवन असे भारतीय राज्यघटनेला कोणी म्हटले आहे? तर बरोबर उत्तर आहे आयव्हर जेनिंग. प्रश्न क्रमांक 38. गणराज्य ही संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? तर बरोबर उत्तर आहे फ्रान्सिस घटना. प्रश्न क्रमांक 39. सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बरोबर उत्तर आहे ठाणे. प्रश्न क्रमांक 40. युरोपचे कॉकपिट असे कोणत्या देशाला संबोधतात? तर बरोबर उत्तर आहे बेल्जियम. प्रश्न क्रमांक 41. हर्मॅटन हे उष्ण वारे कोणत्या भागात वाहतात? तर बरोबर उत्तर आहे पश्चिम आफ्रिका. प्रश्न क्रमांक 42. सूर्यमालेतील रंग जाणारा ग्रह असे कोणत्या ग्रहाला म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे युरेनस. प्रश्न क्रमांक 43. जालना जिल्ह्यात रिकामी जागा या ठिकाणी घोंगड्या व जाड कापड तयार होते? तर बरोबर उत्तर आहे भोकरदन. प्रश्न क्रमांक 44. चैपली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर बरोबर उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 45. भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते? तर बरोबर उत्तर आहे उलर सरोवर. प्रश्न क्रमांक 46. खत उत्पादनात वाढ होण्याला काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे करडी क्रांती. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्राच्या हरित क्रांती सर्वाधिक पिकाचा वाटा आहे? तर बरोबर उत्तर आहे ज्वारी. प्रश्न क्रमांक 48. घटना समितीची सुस्कृत निशाणी कोणती होती? तर बरोबर उत्तर आहे हत्ती. प्रश्न क्रमांक 49. राष्ट्रीय विकास परिषद स्वरूप कसे आहे? तर बरोबर उत्तर आहे सल्लादायी. प्रश्न क्रमांक 50. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर बरोबर उत्तर आहे मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 51. भारताने कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे? तर बरोबर उत्तर आहे मिश्र अर्थव्यवस्था. प्रश्न क्रमांक 52. शरीराच्या तापमान नियंत्रणास रिकामी जागा मदत करतात? तर बरोबर उत्तर आहे सिग्नल पदार्थ. प्रश्न क्रमांक 53. शक्तीचे CGS पद्धतीतील एकक कोणते आहे? तर बरोबर उत्तर आहे अर्ग. प्रश्न क्रमांक 54. जमिनीवरून हवेत मारा करणारे खालीलपैकी क्षेपणास्त्र कोणते? तर अवकाश. प्रश्न क्रमांक 55. नेपाळमधील प्रमुख धर्म कोणता? तर बरोबर उत्तर आहे हिंदू. प्रश्न क्रमांक 56. कस्तुरी मृगल प्रकल्प कधी सुरू झाला? तर बरोबर उत्तर आहे 1974. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियमानुसार चालते? तर बरोबर उत्तर आहे 1951. प्रश्न क्रमांक 58. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते? तर उत्तर आहे मानवी हक्क. प्रश्न क्रमांक 59. करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर बरोबर उत्तर आहे खते. प्रश्न क्रमांक 60. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केलेली आहे? तर उत्तर आहे डॉक्टर ॲनी बेझंट. तर मित्रांनो, आपल्याकडे SRP स्पेशल टेस्ट सिरीज सुरू आहे. तर ज्यामध्ये आपल्याला एकूण 99मध्ये 30 PDF पेपर मिळतील SRPचे. ते गणित बुद्धिमत्ता सोल्युशन्स येत असतील. तर यामध्ये एकूण मराठी सामान्य, चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता असे एकूण 55 गुणाचे पॅटर्न असेल. त्यानंतर आपण स्पेशल मुंबई पोलीस भरती टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण 151मध्ये मुंबई पोलीसचा पेपर होईपर्यंत सर्व पेपर पाठवणार आहेत आणि सर्व वायक्यू प्रश्नाचा समावेश असेल. आणि त्यानंतर आपल्याला 99मध्ये 30 PDF पेपर मिळतील.
तर ज्यामध्ये पूर्ण सोल्युशन्स येत असतील. आणि मुंबई पोलीस भरती ती सिरीज ही 1 मे 2024पासून सुरू झालेली आहे. आणि ही ती सिरीज सुरू करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही मागील सर्व PDF पाठवल्या जातील. तर स्वप्न संघर्ष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.